स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांमध्ये घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश। 4 आठवड्यांमध्ये अधिसूचना काढण्याचे निर्देश। 2022 आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका। महाराष्ट्रातील मॉक ड्रिलची 16 ठिकाणं ठरली। मुंबई, पुणे, नाशिकसह कोकण किनारपट्टीसह संभाजीनगरमध्ये उद्या मॉक ड्रिल। सुरक्षेच्या दृष्टीनं शहरांची 3 श्रेणींमध्ये विभागणी। गृहसचिवांची मॉकड्रिलच्या संदर्भात विविध राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा। देशातील 259 ठिकाणी उद्या हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजणार, ब्लॅकआउटही होणार। बैसरन खोऱ्यामध्ये एनआयएच्या पथकाकडून मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने तपास सुरू। कारवाईचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती। बैसरन लगतच्या परिसरामधून एक संशयित ताब्यात। जम्मू काश्मीर पोलिसांकडून कसून चौकशी। संशयिताकडे बुलेट प्रूफ जॅकेट सापडल्यामुळे खळबळ। पहलगाम हल्ल्याच्या नंतर भारत पाकिस्तान सायबर वॉर सुरू। भारतीय संकेतस्थळांवरील हल्ल्याला सायबर कमांडरचं उत्तर। पाकिस्तानामधील 1,500 पेक्षा अधिक वेबसाईट हॅक केल्याचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एबीपी नेटवर्क सोबत संवाद। विकसित भारताविषयी विजन मांडणार। आज रात्री 8 वाजता इंडिया ॲट 2047 शिखर परिषद। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान असलेल्या चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक। राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये कॅबिनेट। चौंडीमध्ये जय्यत तयारी। शहरी भागातील औद्योगिक वसाहती नक्षलवाद्यांचं पुढील टार्गेट। कामगार संघटनांमध्ये शिरकावाचा प्रयत्न सुरू असल्याचं उघड। अटकेतील प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप मास्टरमाइंड असल्याचा संशय। राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका। परभणीमध्ये हातातोंडाशी आलेल्या बागा भुईसपाट। हिंगोलीमध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त। भंडाऱ्यामध्ये भात पीक जमीनदोस्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।